नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 जो की आपल्या सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा एक पार्ट आहे। आणि त्यामधले एमसीक्यू साधारणतः कसे विचारले जातील किंवा त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असू शकतात किंवा ते एमसीक्यू कसे असतील या संदर्भातला एक व्हिडिओ किंवा तशा पद्धतीचे एमसीक्यू आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। जर का कुणाला यापेक्षा अजून काही माहिती पाहिजे असेल तर खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा तुमच्या स्क्रीनवर हे मोबाईल नंबर दिलेले आहेत। तुम्ही याचा वापर करून तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता। आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्तची स्पेशल बॅच जॉईन करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर आपला ॲप पिलर्स कोचिंग क्लासेस हे तुमच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तुम्ही आपला क्लास सुद्धा परचेस करू शकता। क्लियर? लेट्स सी फ्रेंड, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आजचे जे एमसीक्यू आहे हे थोडे तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे बघायला मिळेल, कारण ना सगळेच एमसीक्यू हे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 वरचे नाही आहे। म्हणजे आपण जो आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चा स्टडी केला होता त्यावरचे सर्व एमसीक्यू तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही। थोडे वेगळ्या पद्धतीची एमसीक्यू आहे आणि त्याच पद्धतीची एमसीक्यू तुम्हाला कदाचित येणाऱ्या एग्जाम मध्ये बघायला मिळेल। म्हणजे विचार करा की असे एमसीक्यू तुम्हाला करावे लागतील। त्यासोबतच आपला जो पुढचा पार्ट राहील किंवा पुढे आपण ज्या वेळेला प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत एमसीक्यू वर किंवा एमसीक्यू चे, त्यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन कायदा जो आहे त्यावरचे अजून काही बेसिक क्वेश्चन घेणार आहोत। पण आजचं हे जे लेक्चर आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा आपला तोच रूल आहे की प्रत्येकाला एक साधारणतः 30 सेकंद दिले जातील। 30 सेकंद मध्ये तुम्हाला तुमचं जे काही आन्सर आहे ते तुम्हाला मला द्यायचं आहे आणि त्यानंतर मग मी त्याचं उत्तर काय आहे ते एक्सप्लेन करणार। क्लियर? चला, सगळे रेडी आहे? यस और नो? ओके, चला मग पुढे जाऊया। बघा काय म्हणताय एमसीक्यू 1, इन विच इयर वॉज द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट पास्ड इन इंडिया? भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? चला, याचा आन्सर पटकन द्या। साधारणतः 30 सेकंद अपेक्षित आहे। 30 सेकंद मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि आज तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की आउट ऑफ 30 तुमचा स्कोर किती असणार आहे। म्हणजे आउट ऑफ 30 आपले बरोबर किती येत आहेत हे तुम्हाला आज सांगायचे आहेत। क्लियर? चला मग, बरोबर आहे। 2005 मध्ये काय झालंय की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा 2005 मध्ये पार्लमेंटने पास केला होता। हा कायदा 2004 च्या इंडियन किंवा भारताच्या ज्या समुद्रामध्ये सुनामी आला होता त्यानंतर तयार करण्यात आला, कारण त्या आपत्तीनंतर इंडियाला एक प्रॉपर डिझास्टर मॅनेजमेंट फ्रेमवर्कची गरज पडली होती आणि त्या ऍक्टमुळे मग एनडीएमए, एसडीएमए, डीडीएमए सारख्या ऑथॉरिटी सुद्धा इस्टॅब्लिश करण्यात आल्या होत्या आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सिस्टमॅटिक अप्रोच तेव्हापासून सुरू झाला, म्हणून आपण 2005 हे आन्सर करेक्ट घेतोय। क्लियर? चला, त्यानंतर नेक्स्ट सेकंड, who is the ex officio chairperson of National Disaster Management Authority NDMA? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती, युनियन होम मिनिस्टर, केंद्रीय गृहमंत्री, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, भारताचे पंतप्रधान आणि मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, पर्यावरण मंत्री। ओके, चला, पुन्हा एक जण आहे चुकीचं उत्तर आलंय, महेश शिंदे। बघा काय आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 नुसार एनडीएमए चा एक्स ऑफिसो चेअरमन किंवा चेअरपर्सन हा प्राइम मिनिस्टर असतो। आता एक्स ऑफिसिओ म्हणजे काय
तर हा जो एक्स ऑफिसिओ जो असतो तो ऍक्च्युली त्या पदामुळं म्हणजेच काय त्या पदामुळं ती व्यक्ती पंतप्रधान असते. लक्षात घ्या, म्हणजे तो व्यक्तीचं नाव बदलत राहील पण पद बदलणार नाही. सो ऑलवेज रिमेंबर दॅट की कायम पंतप्रधानच याचा चेअरपर्सन असेल किंवा अध्यक्ष असतो. कशाचा? एनडीएमएचा. म्हणून ऑप्शन सी करेक्ट. क्लिअर? चला नेक्स्ट, थर्ड, द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 defines three-tier structure for a disaster management. Which of the following is not the part of the hierarchy? आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आपत्ती व्यवस्थापनासाठी त्रिस्तरीय रचना परिभाषित करतो. खालीलपैकी कोणते या पदानुक्रमाचा भाग नाहीत? ओके, तुम्हाला जो नाही आहे तो फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर? चला, ऑलमोस्ट सगळ्यांचे बरोबर येत आहे, परफेक्ट उत्तर देत आहात. अजून तरी कोण नाही आहे तर एनडीएमए म्हणजेच काय, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 मध्ये जी 3 टायर सिस्टीम किंवा स्ट्रक्चर लागू करण्यात आलं होतं, ज्यामध्ये एनडीएमए, एसडीएमए, डीडीएमए होतं. पण एनएससी जो नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे, ओके, हा जो पार्ट आहे हा डिझास्टर मॅनेजमेंटचा स्ट्रक्चरचा भाग नाही आहे, तो नॅशनल लेवलवरच्या सिक्युरिटी रिलेटेडचा भाग आहे. त्यामुळे एनएससी याचा भाग नाही. सिंपल क्वेश्चन्स होता, खूप सिंपल क्वेश्चन आपण 3 बघितले. मला माहिती आहे तुम्हाला याचे उत्तर खूप इझिली आले. ओके, क्लिअर? याचं उत्तर खूप इझी होतं. आता नेक्स्ट, फोर्थ, हु हेड द डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. हा सुद्धा खूप जास्त इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4, हु हेड्स द डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी डीडीएमए. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख कोण असतात? जिल्हा लेवलला, ओके, डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीला. लक्षात घ्या, डिस्ट्रिक्ट लेवलला चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री, डिस्ट्रिक्ट कलेक्टर मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी किंवा दंडाधिकारी, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस की मेयर महापौर. आपण एक खूप सोपा प्रश्न आहे आणि सोपे याच्यासाठी आहे सुरुवातीचे प्रश्न, कारण तुमचा पण कॉन्फिडन्स थोडा बिल्टअप व्हायला पाहिजे. अदरवाईज असं नको व्हायला की एकदम बाउन्सर आले आणि प्रॉब्लेम झाला. ओके, तर सिंपल आहे, उत्तर तुमचे बरोबर येत आहे. येस, एक्झॅक्टली सगळ्यांचे बरोबर उत्तर येत आहे. ज्यांचं चुकलं मी त्यांचंच नाव घेणार, त्यांचंच उत्तर सांगणार. प्रत्येकाचे बरोबर असल्यावर एवढ्या जणांची नावं स्क्रोल करणं होत आहे आणि ते घेणं शक्य नाही आहे. तर लक्षात घ्या, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 नुसार डीडीएमए चा जो चेअरपर्सन असतो तो असतो डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो. क्लिअर? म्हणजेच काय, जो जिल्हा स्तरावर डिझास्टर मॅनेजमेंटचं प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन आणि इम्प्लिमेंटेशन पाहत असतो. क्लिअर? त्याच्यामुळे बी करेक्ट आन्सर आहे. क्लिअर? नेक्स्ट, द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट NIDM is established under the Disaster Management Act 2005 for what purpose? आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट NIDM ची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली? टू सेंड रेस्क्यू टीम, बचाव पथके पाठवण्यासाठी. टू प्रोव्हाइड द ट्रेनिंग अँड रिसर्च ऑन डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनावर प्रशिक्षण व संशोधन करणे. टू ऍक्ट ॲज अ फंडिंग एजन्सी, निधी एजन्सी म्हणून काम करणे. टू वॉर्न अबाउट द अर्थक्वेक, भूकंपाबद्दल इशारा देण्यासाठी. चला, गुड. चला, सगळे बरोबर आहे. एक्झॅक्टली ऑप्शन बी जो आहे हा करेक्ट आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट NIDM जे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 अंतर्गत जे स्थापन केलं जात असतं, याचं मुख्य काम काय असते? ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा कॅपॅसिटी ऑफ बिल्डिंग प्रोव्हाइड करणं, रिसर्च आणि पॉलिसी सपोर्ट देणं. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये स्किल्ड मॅनवर्क किंवा मॅन पॉवर तयार करणं हे NIDMचं काम असते. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट. क्लिअर? नेक्स्ट 6,
सगळे सुरुवातीला खूप इझी प्रश्न टाकले आहेत आणि तुम्हाला 10 नंतर मग अजून थोडे कन्फ्युजन तयार होईल. पुन्हा तिकडे 20 नंतर अजून थोडेफार बऱ्यापैकी क्वेश्चन बघायला मिळेल. हाऊ मेनी मेंबर्स कॅन एनडीएमए हॅव इन्क्लुडेड द व्हाईस चेअरमन? एनडीएम मध्ये उपाध्यक्षांसह किती सदस्य असू शकतात? उपाध्यक्षांसह. ओके, 5, 7, 9, 11. एक्झॅक्टली करेक्ट उत्तर आहे सगळ्यांचं. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 नुसार जी काही एनडीएमए असते त्यामध्ये मॅक्झिमम 9 मेंबर असू शकतात, ज्यामध्ये व्हाईस चेअरमन किंवा व्हाईस चेअरपर्सन सुद्धा असू शकतो. ओके, आणि हा व्हाईस चेअरपर्सन जो असतो हा कोण अपॉइंट करतो? तर जो चेअरपर्सन असेल तोच त्या पर्टिक्युलर मेंबर मधनं अपॉइंट करत असतो. वी कॅन से द प्राईम मिनिस्टर. म्हणून सी करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट 7. Which of the following is not the part of the disaster management cycle as interpreted under the act? खालीलपैकी कोणते अधिनियम अंतर्गत व्याख्या केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन चक्राचा भाग नाही? मिटिगेशन शमन, प्रिपेडनेस सज्जता, रिकन्स्ट्रक्शन पुनर्बांधणी, इग्नोरिंग मायनर इन्सिडेंट्स किरकोळ घटनांकडे दुर्लक्ष करणे. यापैकी कोणता नाही? ऑब्व्हियसली ज्या वेळेला कोणताही डिझास्टर येतो किंवा डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मध्ये मिटिगेशन, प्रिपेडनेस, रिस्पॉन्स आणि रिकव्हरी, त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणूया, ह्या स्टेजेस आहेत. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये ज्या सायकलमध्ये ज्या काही कंडिशन सांगितल्या आहे, ज्यामध्ये मिटिगेशन आहे, प्रिपेडनेस आहे, रिस्पॉन्स आहे, रिकव्हरी आहे, रिकन्स्ट्रक्शन आहे, दीज आर द स्टेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. पण मायनर इन्सिडेंट इग्नोर करणं हे यामध्ये येत नाही. ओके, कारण मायनर इन्सिडेंट हा अप्रोच चुकीचा आहे. कारण इवन स्मॉल इन्सिडेंट भविष्यात मोठ्या डिझास्टर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. त्यामुळे ते एक चुकीची गोष्ट यामध्ये सांगितली आहे. म्हणून ऑप्शन डी जो आहे हा करेक्ट आहे. नेक्स्ट, The Chernobyl disaster of 1986 in Ukraine was a case of. युक्रेन मधील 1986 मधील चेर्नोबिल आपत्ती ही एक डॅश किंवा ब्लँक घटना होती. एपिडेमिक डिझास्टर, टॉक्सिक गॅस डिझास्टर, विषारी वायूची आपत्ती, न्यूक्लिअर डिझास्टर, अणु आपत्ती, नन ऑफ द अबोव, वरील पैकी काहीच नाही. ओके, आता थोडे ना कन्फ्युजिंग वाले प्रश्न चालू करूया, कारण जेणेकरून तुमचं थोडंसं कन्फ्युजन होईल. And these are the important question as per the exam point of view. कारण येणाऱ्या पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न डिझास्टर मॅनेजमेंटला घेऊन तुम्हाला बघायला मिळतील. यासोबतच आपण आता पुढे म्हणजे याच्या नोट्स वगैरे सगळ्यांच्या मिळालेल्या आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या नोट्स तुम्हाला उद्या मिळतील. त्यासोबत दुसरी एक गोष्ट, आता यानंतर सगळ्या झालेल्या पूर्ण ऍक्टवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे तुम्हाला आपल्या लाईव्ह क्लासमध्ये बघायला मिळतील. क्लिअर? म्हणजे जेणेकरून एक्झाम मध्ये जे काही विचारलं जाऊ शकतं किंवा जाण्याची शक्यता आहे त्याची प्रॅक्टिस आपल्याला आधीच व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायची आहे. ओके, जसं तुम्हाला माहिती आहे आपला सिलेबस संपलेला आहे, पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने सिलेबस संपलेला आहे, बरोबर. पण कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न येऊ शकतात किंवा येण्याचे चान्सेस आहेत हे सर्व आपण आधीच प्रिपेअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून मला तुम्हाला कुठेही मागे सोडायचं नाही. क्लिअर? चला मग, चेर्नोबिल डिझास्टर हा एक न्यूक्लिअर रिएक्टर एक्सप्लोजन होता किंवा त्याच्यामुळे झालेला एक सगळ्यात मोठा अपघात होता, ऍक्सिडेंट होता. यामध्ये काय झालं होतं की रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन जे आहे हे बाहेर पडले होते आणि त्यामुळे हा एक न्यूक्लिअर डिझास्टर मानला जात असतो. त्यामुळे इथे अणुआपत्ती म्हणू शकतो किंवा न्यूक्लिअर डिझास्टर म्हणू शकता तुम्ही युक्रेनच्या केसमध्ये. लक्षात आलं? म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट आहे. नेक्स्ट 9. बरेचसे लोक चुकीची उत्तर दिले बरं. रोहित, त्याच्यानंतर प्रशिका, चलो नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सीजनल रिलेटेड हजार्डस? खालीलपैकी कोणता ऋतुमानाशी संबंधित धोका आहे? अर्थक्वेक, भूकंप, व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखी उद्रेक, टेररिस्ट अटॅक, दहशतवादी हल्ला, नन ऑफ द अबोव, वरील पैकी काहीच नाही.
पुन्हा महेश शिंदे चुकीचं उत्तर आलंय. चला गुड गुड. अक्षय पाटील, सूर्यकांत, डॉक्टर स्वप्नाली, प्रशिका, अक्षय, दीपक, शिवम, आनंद, उत्कर्ष बरोबर उत्तर आहेत. बघा, एकतर तुम्ही एक लक्षात घ्या, सीझनल हजार्डस म्हणजे काय, जो की मान्सून, हीट वेव्ह किंवा सायक्लॉन सारख्या एन्व्हायरमेंटच्या कंडिशन सोबत जुळून असतो. म्हणजेच काय, हे जे ऋतू आहे त्याच्या संदर्भित असतो. जसं की मान्सून आहे, हीट वेव्ह आहे, सायक्लॉन आहे, या संदर्भात. आता इथं जर बघितलं तर अर्थक्वेक आहे, व्होल्कॅनिक इरप्शन आहे, किंवा टेररिस्ट अटॅक आहे, म्हणजे भूकंप आहे, ज्वालामुखीचा उद्रेक आहे, दहशतवादी हल्ला आहे. हा काय कोणत्याही काय म्हणू शकतो तुम्हाला, हा कधी होऊ शकतो. यासाठी सीझनची गरज नसते. बरोबर आहे की नाही. यासाठी कोणत्याही केसमध्ये सीझनची वगैरे काही गरज नसते. त्यामुळे ए पण नाही, बी पण नाही, सी पण नाही, म्हणून ऑप्शन डी नन ऑफ द अबोव मी म्हणू शकतो. ओके, चलो नेक्स्ट. डिझास्टर मॅनेजमेंट इन्क्लुड्स, आपत्ती व्यवस्थापनात खालील कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. मी आत्ताच सांगितलं होतं सायकल्स मध्ये काय काय येतं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड केल्या जातात किंवा त्या सायकल मध्ये कोणत्या गोष्टी असतात. बरोबर आहे. आणि सगळ्यांचं उत्तर एक्झॅक्टली बरोबर आहे. ज्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये मिटिगेशन म्हणजे शमन, त्याचं प्रक्रिया किंवा त्याचे जी काही प्रभाव आहे तो कमी करणं, रिकन्स्ट्रक्शन, रिकव्हरी, रिहॅबिलिटेशन, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये येतात. म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आहे. एक्झॅक्टली. नेक्स्ट, भोपाळ गॅस ट्रॅजेडी इज अ काइंड ऑफ, भोपाळ गॅस आपत्ती हा एक प्रकारचा नैसर्गिक नाही पाहिजे, सॉरी इथे ब्लँक आहे, आपत्ती फक्त शब्द आहे, आपत्ती शब्द आहे. भोपाळ गॅस ट्रॅजेडी, मला वाटते त्याच्यावर एक वेब सिरीज पण आलेली होती. बरोबर आहे की नाही, भोपाळ गॅस ट्रॅजेडीच्या संदर्भात. तर हा जो भोपाळ गॅस मध्ये जो डिझास्टर आला होता तो कोण्या पद्धतीचा डिझास्टर होता अशा संदर्भातला प्रश्न आहे. नैसर्गिक होता, मानवनिर्मित होता, दहशतवादी होता किंवा कोणताच नव्हता. ओके, तर एक लक्षात घ्या, भोपाळ गॅस डिझास्टर हा एक इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट होता ज्यामध्ये टॉक्सिक गॅस जो आहे तो लीक झाला होता. हा मानव निर्मित किंवा आपल्या ह्युमन एरर्समुळे, मानवाच्या चुकीमुळे झालेला होता. त्यामुळे आपण याला काय बोलतोय, मॅनमेड. त्यामुळे याला काय बोलणार, मॅनमेड. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. मोस्ट ऑफ द डिझास्टर हॅव ऑकर्ड इन विच कॉन्टिनेंट, बहुतेक आपत्ती कोणत्या खंडात घडल्या आहेत. आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया. ओके, रेल्वेमॅन आहे ना, रेल्वेमॅन. येस, एक्झॅक्टली, रेल्वेमॅन. प्रशिका, आन्सर चुकलेलं आहे तुमचं. अक्षय पाटील, रॉंग आन्सर. आनंद कांबळे, रॉंग आन्सर. सूर्यकांत जाधव, चुकलेला आहे. आधीचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये मॅनमेड येतो, उत्कर्ष. सो असे पण प्रश्न तुम्हाला माहित असायला पाहिजे. आज तरी खूप इझी आहे. पुढच्या येणाऱ्या जो काही आपली प्रॅक्टिस सेशन असेल त्यामध्ये टफ क्वेश्चन असेल. कारण की आजच जर का तुम्हाला मी सगळे टफ दाखवले असते तर तुमचा मॉरल सुद्धा डाऊन झाला असता. ओके, सो लक्षात घ्या, एकतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आशिया खंडात किंवा आशिया कॉन्टिनेंटमध्ये पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे. तसंच अर्थक्वेक, फ्लड, सायक्लॉन सारखे जेवढेही काही आघात झालेले आहे किंवा आपत्ती आलेले आहे ह्या आशिया खंडातच आलेला आहे. म्हणून वर्ल्ड मध्ये मॅक्झिमम डिझास्टर
ह्या आशिया कॉन्टिनेंट मध्ये होतात किंवा आशिया खंडात होतात, म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. क्लिअर, लक्षात असू द्या. 13. विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्री डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्तीपूर्व व्यवस्थापनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे? माहिती गोळा करणे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन, पार्टिसिपेशन ऑफ पीपल, लोकांचा सहभाग, फर्स्ट एड प्रथमोपचार, मॉक ड्रिल. खालीलपैकी कोणतं आहे? आता इथे बऱ्याचशा गोष्टींना तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. ओके, आता एक लक्षात घ्या, असा जर का प्रश्न आला, कारण हा प्रश्न आलेला होता, तो मी घेतलेला आहे, आणि याचं ऑप्शन जर का तुम्ही बघितलं किंवा याचं जर का करेक्ट ऑप्शन बघितलं तर तुम्ही बरेचशा केसमध्ये तुम्ही कंडिशनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तर माझ्या माहितीनुसार किंवा ॲज पर माय नॉलेज जर का मला बोलायचं झालं तर मी काय सांगतो की प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मुख्य फोकस असतो तो म्हणजे अवेअरनेस, प्रिपेअर्डनेस आणि कम्युनिटी पार्टिसिपेशनवर. लक्षात घ्या, मेन जो फोकस प्रोव्हाइड केला जात असतो तो असतो अवेअरनेस, प्रिपेअर्डनेस आणि कम्युनिटी पार्टिसिपेशनवर. फर्स्ट एड किंवा रिस्पॉन्स ऍक्टिव्हिटी सारखे जे काही कार्य आहे किंवा काम आहे हे पोस्ट डिझास्टर फेज मध्ये येतात, म्हणजे आपत्ती नंतरच्या काळात येतात. पण लोकांचा सहभाग हा कोर ऑब्जेक्टिव्ह असतो किंवा कोर फोकस असतो लोकांच्या सहभागावर. म्हणून मग मला काय की मी माझ्या प्रयत्नानुसार मी पार्टिसिपेशन ऑफ पीपल हे करेक्ट उत्तर घेतोय. बरोबर आहे. आता मॉक ड्रिल इट इज द पार्ट ऑफ व्हॉट यू कॅन से प्री डिझास्टर मॅनेजमेंट. मॉक ड्रिल पण त्याचाच आहे. हा तर पोस्ट झाला किंवा माहिती गोळा करणे, तर माहिती गोळा करणे आपण नंतरही माहिती गोळा करतो आफ्टर द डिझास्टर, की बाबा किती नुकसान झालंय, काय झालंय किंवा त्याच्या संदर्भातले सर्व माहिती गोळा करणं हे नंतर पण येतं. म्हणून मग मी याला पण मी नाही म्हटलं आणि त्याला पण. आता मॉक ड्रिल सारखा जो भाग झाला तर मॉक ड्रिल हा एका पर्टिक्युलर फोर्सेसला घेऊन केला जात असतो, हा काय पूर्ण कम्युनिटीला घेऊन केला जात नाही. म्हणून माझ्या माहितीनुसार जे करेक्ट आन्सर असायला पाहिजे, इथे कन्फ्युजन आहे नाही असं नाही, कारण तुम्ही बऱ्याचशा लोकांनी जे उत्तर दिलेलं आहे हे काही मी चुकीचे आहे असं म्हणणार नाहीये. ठीक आहे, पण माझ्या माहितीनुसार आन्सर बी हे करेक्ट असायला पाहिजे. मॉक ड्रिल हा एका पर्टिक्युलर फोर्सला घेऊन जातो. खरं तर हा क्वेश्चन त्या पेपरमध्ये आला होता, त्यावेळेला याचे ऑप्शन्स चुकीचे आहेत, मी हेही सांगतो. थोडे जर का चेंज केले असते तर त्यामध्ये परफेक्शन आलं असतं, पण आता तरी बी आन्सर मी हे मानतो. ठीक आहे, चला नेक्स्ट 14. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ जिओलॉजिकल डिझास्टर. खालीलपैकी कशाला भूवैज्ञानिक आपत्ती मानले जाते? भूकंप, युद्ध, दुष्काळ, दहशतवाद. आणि सगळ्यांनाच माहित आहे, आय नो दॅट की याचं उत्तर चुकणारच नाहीये तुमच्याकडनं ऍट एनी कॉस्ट. ओके, चला गुड. ऑब्विसली अर्थक्वेक हा अर्थ क्रस्ट मुवमेंटमुळे किंवा टेक्टॉनिक प्लेटच्या मुवमेंटमुळे होत असतो, त्यामुळे जिओलॉजिकल डिझास्टर जो आहे तो यामध्ये येत असतो. ओके, राहिलेलं बाकीचं जे आहे वॉर आहे, फेमिन आहे किंवा टेररिझम आहे हे मॅनमेड आहे. बरोबर आहे की नाही? ते किंवा आपण असं म्हणू शकतो सोशो इकॉनॉमिक डिझास्टर आहेत. ओके, हे पण लक्षात असू द्या. दीज आर द सोशो इकॉनॉमिक, आणि हा आहे जिओलॉजिकल डिझास्टर. सो ऑप्शन ए करेक्ट इथे. कॅटॅस्ट्रोफिक अर्थक्वेक हॅव ऑकर्ड इन ब्लँक मध्ये विनाशकारी भूकंप झाले आहेत. गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, गोवा. चला फास्ट.
आनंद कांबळे, आन्सर चुकलाय. महाराष्ट्रामध्ये असा कोणता भूकंप येऊन गेला की जो सगळ्यात जास्त विनाशकारी होता? अक्षय चुकलेला आहे. ओके, चलो आगे बढ़ते. गुजरात हे करेक्ट ऑप्शन आहे. गुजरात हे करेक्ट ऑप्शन आहे. 2001 ला गुजरातमध्ये जो भूकंप आला होता तो भारतामधला आलेला भूकंपांपैकी एक सगळ्यात विनाशकारी भूकंप होता, ज्यामध्ये तो भूकंप तर आलाच होता पण त्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांचे जीव गेले होते किंवा लोक मृत्युमुखी पडले होते. इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठं डॅमेज झालं होतं. त्यामुळे गुजरात इज द करेक्ट ऑप्शन. ओके, यांनी कॅटॅस्ट्रॉफिक अर्थक्वेक म्हटलंय, सगळ्यात जास्त विनाशकारी म्हटलंय. अक्षय आनंद. क्लियर. नेक्स्ट 16. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट? खालीलपैकी कोणती आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट मानलं जातं? डिस्पोजल ऑफ डेड बॉडीज, मृतदेहांची विल्हेवाट, जीवनाशक वस्तूंचा पुरवठा, आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन किंवा सर्वच? ओके, बरोबर आहे, सगळ्यांचा करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. कारण काय की ज्या वेळेला आपण डिझास्टर मॅनेजमेंटला स्टडी करतो त्यामध्ये रिस्पॉन्स, रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन या सर्व गोष्टी येतात. म्हणून डेड बॉडी मॅनेजमेंट असू दे, असेन्शियल सप्लाय असू दे किंवा रिहॅबिलिटेशन असू दे, ह्या सर्व ऑब्जेक्टिव्ह येतात. त्यामुळं ऑप्शन डी जो आहे हा करेक्ट येणार. नेक्स्ट, विच आर द इफेक्ट्स ऑफ ड्राय फेमिन? कोरड्या दुष्काळाचे परिणाम कोणते होतात किंवा कोणत्या पद्धतीचे परिणाम हे कोरड्या दुष्काळामुळे होत असतात? ड्राय फेमिन इज नथिंग बट द कोरडा दुष्काळ. बरोबर आहे. आता ऑप्शन मध्ये जे दिले आहे त्यामधलं तुम्हाला एक शोधायचं आहे. जीवितहानी होते, लॉस ऑफ लाईफ, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग, इमारत कोसळणे, सॉइल इरोजन, मातीची धूप, वॉटर लॉगिंग, पाणी साचण्याची शक्यता. सॉइल इरोजन कसं होणार? मेन डिझास्टर इफेक्ट काय होतात बघा. ड्राय फेमिन जो दुष्काळ आहे तो वॉटर कमी असल्यामुळे होतो किंवा वॉटर स्केअरसिटीमुळे होतो आणि फूड शॉर्टेज होते. त्यामुळं काय म्हणू शकतो आपण, लोकांचं डेथ होण्याचे चान्सेस असतात, लोकांचे जीव जाण्याचे चान्सेस असतात. बिल्डिंग कोलॅप्स किंवा वॉटर लॉगिंग हे दुष्काळ संबंधित नसतात. त्यामुळं आन्सर ए हा करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट, विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ फ्लड? पुराचे विध्वंसक परिणाम कोणते? पूल कोसळणे, किनारपट्टीवरील गावांमध्ये पूर येणे आणि अन्नाची टंचाई, मातीची धूप, ऑल ऑफ द अबव. येस, एक्झॅक्टली, ऑप्शन डी करेक्ट. कोणी कोणी ए पण आहे. ऑप्शन डी करेक्ट. ऑप्शन डी करेक्ट. चला 19. fill in the blanks is responsible for designing the scheme for each district. प्रत्येक जिल्ह्यासाठी योजना तयार करण्यासाठी जबाबदार आहे. ओके, आता हाच क्वेश्चन आधी थोडा वेगळ्या पद्धतीत होता, हाच क्वेश्चन आता वेगळ्या पद्धतीत आहे. खरं सांगायचं झालं तर हा क्वेश्चन झालेला आहे तुम्हाला, बरोबर आहे की नाही? पण तरीही याचा आन्सर काय आहे तर सगळ्यांचं बरोबर यायला पाहिजे. ऑलरेडी हा क्वेश्चन झालेला आहे. एक्झॅक्टली, बरोबर. जिल्हाधिकारी, कलेक्टर किंवा दंडाधिकारी, बरोबर आहे. सो बी ऑप्शन हे करेक्ट येतं. बी ऑप्शन करेक्ट येतं. नेक्स्ट, मुंबईमध्ये इमारतीच्या उंचीमुळे खालीलपैकी कोणत्या आपत्तीची संभाव्यता वाढू शकते?
द हाईट ऑफ बिल्डिंग इन मुंबई कॅन इन्क्रीजेस द प्रोबॅबिलिटी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिझास्टर. ज्वालामुखी, वोल्कॅनो, आग, फायर, वादळ, स्टॉर्म, भूकंप, अर्थक्वेक. चला सांगा. प्रियंका देवताडे, डी कसं काय असू शकतं? भूकंप कसा काय येऊ शकतो? शिवम, वादळ का बरं येईल? वादळ का बरं येईल? हाय राईज बिल्डिंग मुळे काय होतं की फायर रिस्क जास्त असते, बरोबर आहे की नाही? कारण इव्हॅक्युएशन कठीण आहे आणि त्यामुळे फायर कंट्रोल करणं हे सुद्धा कठीण असते. त्यामुळे अर्बन एरियामध्ये जसं की मुंबई आहे, पुणे आहे, अशा सिटीमध्ये प्रोबॅबिलिटी काय आहे तर आगीची जास्त वाढते. म्हणून मग ऑप्शन जे आहे हे बी करेक्ट येणार. क्लिअर? उत्कर्ष, महेश, रोहित, नेक्स्ट 21. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर 30 डिसेंबर 2011 रोजी धडकलेल्या चक्रीवादळाचं नाव काय आहे? व्हॉट वॉज द नेम ऑफ द सायक्लॉन दॅट हिट द तामिळनाडू कोस्ट ऑन डिसेंबर 30, 2011? थेन, शेन, कॅट्रिना आणि मॅटिश. बरेचसे लोक कॅटरिनाला घेऊन चालणार आहे, बरोबर आहे, कारण की ती ओळखीची आहे. अरे हो की नाही? तर चुकीचं उत्तर आहे जे लोक कॅटरिनाला घेऊन जात आहे किंवा बाकी. थेन इज द करेक्ट ऑप्शन. याचा बरेचदा स्पेलिंग असं थेन असं पण लिहिलं जातं, ज्याला आपण ठाणे म्हणतो. तर थेन द प्रोनाउन्सिएशन माइट बी डिफर, पण करेक्ट ऑप्शन इज द थेन. लक्षात घ्या. ओके, प्लीज डोंट फॉलो द कॅटरिना फॉर दिस क्वेश्चन. ओके, चला. अक्षय, आनंद, महेश, रोहित, अक्षय पाटील, उत्कर्ष शेळके, प्लीज. नेक्स्ट इज मुंबईमध्ये कोणत्या प्रकारची आपत्ती घनकचऱ्याची योग्य व्यवस्थापन करून सौम्य करता येईल? व्हॉट काइंड ऑफ डिझास्टर कॅन बी मिटिगेटेड इन मुंबई बाय प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट? आग, पूर, चक्रीवादळ, वादळ. 22. दीज आर द सम ऑफ द लॉजिकल क्वेश्चन्स. लेट्स सी. आजच्या ज्या तुम्हाला याच्यात बघायला मिळाले ते लॉजिकल होते. उद्यामध्ये काहीतरी जीकेचे क्वेश्चन राहील. उद्या म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये जीकेला घेऊन करूया. आणि नेक्स्ट पार्ट अजून जर आपला आला म्हणजे येणारच आहे, त्यामध्ये आपण पूर्ण आपल्या ऍक्ट वरचे प्रश्न बघणार आहोत, बरोबर आहे? चला, बरोबर आहे. काय होतं इम्प्रॉपर सॉलिड वेस्ट मुळे काय होतं, ड्रेनेज सिस्टीम जे आहे ते ब्लॉक होत असतात. त्यामुळे ज्या वेळेला खूप जोराचा पाऊस येतो किंवा हेवी रेनफॉल होते त्यामध्ये अर्बन फ्लडिंग होत असते. जर का या गोष्टी प्रॉपर व्यवस्थित केल्या गेल्या आहे म्हणजेच प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट जर केलं तर जो फ्लड रिस्क आहे ती थोडी कमी करता येईल, बरोबर आहे? शिवम, अक्षय पाटील, आग कसं काय येणार रे बाळा? शिवम, अक्षय पाटील, आग कसं काय येईल? आगीचा आणि घनकचऱ्याचा काय संबंध आहे इथे? त्यामुळे ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट 23. If a person obstruct an authorized officer but not loss of life occurs, what is the maximum punishment? जर एखाद्या व्यक्तीने अधिकाऱ्याला अडथळा आणला पण जीवितहानी झाली नाही तर कमाल शिक्षा काय आहे? तर कमाल शिक्षा काय आहे? ओके, डम्पिंग ग्राउंड मध्ये, ठीक आहे. जीवितहानी झाली नाही म्हणतायत, लक्षात घ्या. जीवितहानी झाली नाही. कालच आपण बघितलं, आय थिंक सेक्शन नंबर 51 मध्ये, बरोबर आहे? सेक्शन नंबर 51 मध्ये तुम्ही बघितलं होतं डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये 2005च्या सेक्शन नंबर 51 मध्ये काय सांगितलंय? ऑब्स्ट्रक्शन झालं असेल आणि कोणाच्याही जीवितहानी होत नसेल तर ती शिक्षा 1 वर्ष असू शकते किंवा 1 वर्षापर्यंत असू शकते किंवा त्या व्यक्तीला फाईन दिला जाऊ शकतो किंवा दोन्ही गोष्टी, बरोबर आहे? म्हणजेच काय 1 year इम्प्रिझनमेंट और फाईन फॉर बोथ. म्हणून ऑप्शन
सी हा करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट 24. मुंबईमध्ये घन कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास कोणती आपत्ती कमी होते? सॉरी, पुन्हा रिपीट झालेला आहे हा. पूर कमी होतो. सॉरी, आय थिंक पुन्हा रिपीट झालेला आहे. 25. एखाद्या शासकीय विभागाकडून गुन्हा झाल्यास विभाग प्रमुख कधी दोषी ठरणार नाही. प्रश्न व्यवस्थित वाचा. काय म्हणतायत? एखाद्या शासकीय विभागाकडून गुन्हा झाल्यास विभाग प्रमुख, तर तुम्हाला माहिती आहे नॉर्मली काय असतो की एखाद्या जर का डिपार्टमेंटकडनं जर का गुन्हा झाला तर त्याचा गुन्हेगार कोण असतो? तर हेड ऑफ डिपार्टमेंट असतो. पण त्या केसमध्ये त्याला स्वतःला प्रूफ करायची एक टाइम पिरियड दिला जात असतो, ज्यामध्ये तो स्वतःला प्रूफ करू शकतो. तो कोणत्या केसमध्ये? बरोबर. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 मध्ये जो सेक्शन नंबर 55 दिलेला आहे, लक्षात घ्या, 55 नुसार डिपार्टमेंट हेड कधी गिल्टी नसतो किंवा तो नॉर्मली गिल्टी असतो. जर काय डिपार्टमेंटकडनं काही चुका होत असेल तर त्या केसमध्ये गुन्हा होत असेल तर तो हेड ऑफ डिपार्टमेंट विभाग प्रमुख जो आहे तो गिल्टी असतो किंवा तो गुन्हेगार असतो. पण तो त्यामधनं बाहेर पडू शकतो जर का त्याने सिद्ध केलं की त्याला गुन्ह्याची माहिती नव्हती किंवा त्याने तो गुन्हा थांबवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली होती. अशा पद्धतीने जर का त्याने प्रूफ केलं तर त्या केसमध्ये तो गुन्हेगार नसू शकतो. म्हणून ऑप्शन सी करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट 26. एखादा अधिकारी आपत्ती काळात परवानगीशिवाय काम सोडतो तर काय होईल? अन ऑफिसर विड्रॉ फ्रॉम ड्युटी विदाऊट परमिशन. म्हणजे परमिशन शिवाय जाऊ शकतो, पण विदाऊट परमिशन शिवाय जर जात असेल तर काय होऊ शकतं किंवा त्याला कोणत्या पद्धतीची पनिशमेंट देऊ शकते? देणार नो पनिशमेंट, कोणतीही शिक्षा नाही, फक्त डिपार्टमेंटल इन्क्वायरी होईल, 1 वर्ष कारावास किंवा थेट निलंबन होईल. एक लक्षात घ्या, डिझास्टर मॅनेजमेंट जो की आपला विदाउट सेक्शन नंबर 56 मध्ये काय सांगितलंय? ऑफिसर जर का विदाऊट परमिशन एखादी ड्युटी सोडत असेल तर त्याला 1 वर्षापर्यंतची कारावास होऊ शकतो. त्यासोबतच फाईन पण दिला जातो. तसंच त्यासोबतच काही डिपार्टमेंटल डिसिप्लिनरी ऍक्शन सुद्धा त्यावर चालू होऊ शकते. इथे फक्त काय, इथे त्यांनी फक्त म्हटलंय म्हणून हा बी येणार नाही, फक्त बी म्हटलंय म्हणून येणार नाही, कारण की डिपार्टमेंटल इन्क्वायरी होते हे त्यामध्ये दिलेलं आहे. डिपार्टमेंटल इन्क्वायरी त्यामध्ये दिलेली आहे, पण इथे फक्त शब्द वापरलाय म्हणून हा येणार नाही. सी ऑप्शन करेक्ट येणार. क्लिअर. 27. एनडीएमए मध्ये एकूण किती सदस्य? पुन्हा रिपीट झाला. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, पुन्हा रिपीट झाला. 28. एसडीएमए मध्ये एकूण किती सदस्य असू शकतात? एसडीएमए मध्ये एकूण किती सदस्य असू शकतात? पटकन सांगा. किती असतात? 8. बरोबर आहे की नाही? 8 मॅक्झिमम. एक्सक्लुडिंग चेअरपर्सन. चेअरपर्सन कोण असतो? सीएम असतो, चीफ मिनिस्टर. तो त्यामध्ये नसतो. लक्षात आलं? त्यामुळे सी ऑप्शन करेक्ट आहे. आणि इथे जर का आलं की एक्सक्लुडिंग चेअरपर्सन, ठीक आहे, एक्सक्लुडिंग चेअरपर्सन. नेक्स्ट 29. Regarding the National Disaster Management Authority NDMA, which of the following statement are correct under the Disaster Management Act 2005? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके. प्राइम मिनिस्टर इज एक्स ऑफिसियो ऑफ चेअरपर्सन ऑफ एनडीएमए. पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्षांसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एकूण सदस्यांची संख्या 5 पेक्षा जास्त असणार नाही. उपाध्यक्ष पदाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. केंद्रीय गृहमंत्री पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. कोणतं करेक्ट आहे?
आता याला आपण करेक्ट करून बघूया. एक तर मॅक्झिमम नंबर हे 5 नसतात, 9 असतात. बरोबर आहे की नाही? हे 9 असतात. तिसरं रॉंग काय आहे की इथे उपाध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती करत नाही. कोण करते? प्रेसिडेंट करत नाही. कोण करतो? पीएम करतो, पंतप्रधान करतात. कोण करतात? पंतप्रधान. आणि उपाध्यक्षपद हे होम मिनिस्टरकडे नसतं. हे होम मिनिस्टर पदा जो असेल त्याच्याकडे नसतो. हा पीएम डिसाइड करेल की त्या टोटल 9 मेंबर मधनं कोणाला करायचंय. फक्त एकच ऑप्शन बरोबर आहे, जे की पंतप्रधान हा त्याचा अध्यक्ष किंवा काय असतो, स्वतः पदसिद्ध अध्यक्ष असतो. सर 28 साठी सेक्शन 14 एसडीएमए 9 टोटल 9 आहे. टोटल 9 आहे. इथं मेंबर म्हटलंय, सदस्य म्हटलंय, सदस्य म्हटलंय. प्लीज चेक इट प्रॉपरली. टोटल 9 असतात, इन्क्लुडिंग चेअरपर्सन, तो अध्यक्ष. चलो नेक्स्ट. अंडर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 मिटिगेशन इज डिफाइंड ॲज. डीएम कायदा म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट कायदा 2005 अंतर्गत शमन अशी परिभाषा केली जाते. काय आहे? बरोबर. चला काय आहे? एकूण 9 आहे. एकूण 9 आहे. 9 सदस्य नसतात, 8 सदस्य प्लस एक चेअरपर्सन असतो. मी त्या दिवशी सुद्धा क्लिअर केलंय. 9 कुठं असते तर एनडीएमए मध्ये असतात. एसडीएमए मध्ये एक कमी असतो. चलो सी करेक्ट आहे. काय आहे? सी करेक्ट आहे. काय सांगतोय? मिटिगेशन म्हणजेच काय? प्री डिझास्टर फेज असतो. मिटिगेशन काय असतो? प्री डिझास्टर फेज आहे. त्यामध्ये काय होतं की ज्यामुळं डिझास्टरचा रिस्क आहे किंवा इम्पॅक्ट आहे किंवा त्याची सिव्हिरिटी आहे ती कमी करता येते. जसं की फ्लड कंट्रोल असू दे, बिल्डिंग कोड्स असू दे किंवा त्याच्या आधीचं प्लॅनिंग असू दे, हे यामध्ये केलं जातं. म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. चलो इथे संपलेलं आहे. क्लिअर?